नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, जसं आपण मार्गशीर्षामध्ये महालक्ष्मीचे व्रत करतो तसंच आपण वर्षातील खूप महत्त्वाचं आणि खूप विशेष पारायण म्हणजेच दत्त जयंतीनिमित्त आपण दरवर्षी गुरुचरित्राचे पारायण करत असतो. आता हे पारायण मुलं, अविवाहित किंवा महिला, पुरुष मंडळी कोणीही करू शकतात. तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या वास्तूमध्ये जर तुम्ही केलं स्वतः तर अतिशय उत्तम आणि खूप चांगले रिझल्ट्स देणारं असं हे पारायण आहे. किंवा तुम्ही केंद्रात किंवा मठात जाऊन केलं तरीही तुम्हाला भरपूर पटीने त्याचं फळ लाभणार आहे. आता दत्त जयंतीनिमित्त घरी आपण श्री गुरुचरित्राचं पारायण कसं करू शकतो, मांडणी कशी करायची आहे याचा सेपरेट व्हिडिओ येईल, पण करायची आहे का, वाचन कसं करायचं आहे. मेन म्हणजे खूप घाबरतात लोक कारण हे जे नियम अटी भरपूर आहेत, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आहे. व्यवस्थित हा व्हिडिओ बघा, पूर्ण नियम अटी वाटलंच तर लिहून घ्या. काय खायचं आहे, काय खायचं नाही आहे, हे सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला गेलेला आहे. ज्या ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण होते त्या घरी साक्षात दत्त महाराजांची उपस्थिती ही असतेच असते आणि ह्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघा, जी लोक हे पारायण करत आलेली आहेत त्यांना विचारा की पारायण करण्याच्या अगोदर ते कसे होते किंवा त्यांची परिस्थिती कशी होती आणि पारायण करण्याच्या नंतर किती फरक त्यांना पडलेला आहे आणि किती रिझल्ट देणारं हे पारायण आहे हे तुम्ही त्यांना विचारा. आणि असं जगात कोणीच नाही की हे पारायण केलं आणि त्यांना त्यांचे प्रॉब्लेम सुटले नाहीत, असं कधीच होत नाही. तर आता बघा, हा सप्ताह कधीपासून सुरू होणार आहे तर यावर्षी गुरुचरित्राचा सप्ताह 28 नोव्हेंबरपासून चालू होऊन 5 डिसेंबरला पारायणाची सांगता किंवा उद्यापन होणार आहे. कारण जो आपण 7 दिवसीय सप्ताह करतो त्याची सांगता दत्त जयंतीचा सप्ताहाच्या जो पिरियड आहे त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी होत नाही, तो त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी त्याची सांगता केली जाते. तर बघा, असं म्हणतात की या सप्ताहाच्या काळात दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपात जिथे त्यांची सेवा केली जाते तिथे ते जातात आणि आपल्या सर्व भक्तांना ते भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपण सेवा करायची आहे. आता पहिला नियम म्हणजे काय, मेन मला सगळ्या ताईंना सांगायचं आहे की ज्यांची मासिक पाळी असेल किंवा पिरियड्स असतील ह्या काळामध्ये तर त्यांनी सप्ताहाला हात वाचण्याचा हट्ट किंवा हात घालू नका. कारण काय होतं ना की आपण हट्टाने किंवा नाही मला करायचं आहे म्हणून आपण करतो आणि एकदा काय होतं की स्ट्रेस असतं, टेन्शन असतं, खूप थकावट होते, त्यामुळे एकदा पिरियड्स आपले अलीकडे येतात, जंप होतात, काहीही होऊ शकतं. आणि सप्ताहाचं कसं आहे की एकदा तुम्ही वाचन सुरू केलं की तुम्हाला ते थांबवता येत नाही. आयदर तुम्ही ब्राह्मणाला बोलवून त्या दिवसाचे जेवढे अध्याय आहेत किंवा हे पारायण कंप्लीट करून घ्यायचं असतं किंवा तुमचे मिस्टर असतील किंवा घरातल्यांनी ते पारायण कंप्लीट करायचं असतं. पारायण अर्धवट सोडता येत नाही. हे स्वामी चरित्र सारामृतासारखं नाही आहे की पिरियड झाल्यानंतर तुम्ही चालू करू शकता, अजिबात नाही. त्यामुळे वाचण्याच्या अगोदर सगळं पहिली विचार करा आणि मगच पारायण करायला बसा. मी तर यावर्षी करणार नाही कारण माझे डेट्स बरोबर तेव्हा येत आहेत, त्यामुळे माझ्या घरात नवरा वाचू शकणार नाही आहे कारण बरोबर तेव्हाच त्यांचं 3 ते 4 दिवसाचं ट्रॅव्हलिंग पण आलेलं आहे. त्यामुळे मी यंदा करणार नाही, मी दुसरी सेवा महाराजांची करणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा यावर्षी करणार असाल तर पहिली ही गोष्ट लक्षात घेऊन मगच तुम्ही पारायण करा, नाहीतर अजिबात पारायण करू नका. आता नियम काय आहे तर बघा, मेन गुरुचरित्र जे आहे म्हणजे मूळ ग्रंथ जो आहे तो आपण वाचू शकत नाही, महिलांना त्याची परमिशन नाही आहे वाचण्याची. पण दिंडोरी प्रणीत
स्वामीची जी गुरुचरित्राची जी पोथी आहे, जी मी तुम्हाला आत्ता दाखवली आहे, ती तुम्ही वाचू शकता. ती महिलांना वाचण्यासाठी अलाउड आहे. आता पूजेची सेपरेट मांडणी करायची आहे का? तर हो, पूजेची सेपरेट मांडणी आपल्याला ह्या 7 दिवसांसाठी ही सेपरेट करायची आहे. त्यानंतर गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्याची पहिली पूजा करायची आहे आणि मगच तो वाचून झाला की तो ग्रंथ आपल्याला तसाच ठेवायचा नाही. एक छान ब्लाऊज पीस घ्या, ब्लॅक कलर सोडून सगळे रंग चालतील, तो आपण त्या ब्लाऊज पीसामध्ये किंवा त्या कपड्यांमध्ये आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे आणि एक फूल अर्पण करायचं आहे. आता 28 नोव्हेंबरला तुम्ही पारायणाची सुरुवात करणार आहे, त्यामुळं तुम्हाला 27 नोव्हेंबरला दिवसभरामध्ये तुम्हाला एक गाय आणि 4 कुत्र्यांना छोट्या छोट्या चपात्या करून घालायच्या आहेत किंवा द्यायच्या आहेत. एक एक तुम्ही चपाती करा, एक गाय 4 कुत्र्यांना तुम्ही द्या. आता तुमच्याकडे गोशाळा असेल तर तुम्ही स्वतः नेऊन द्या, नाही तर रस्त्यामध्ये जी गाय भेटेल किंवा नाही भेटली तरी रोड साईडला कोणाचा पाय पडणार नाही, त्यांच्या नावाने तुम्ही ठेवून द्या. कोण ना कोणतरी येऊन ते खाऊन नक्की जातं. ह्याचा अनुभव मात्र तुम्ही नक्की घ्या. आता ग्रंथ जेव्हा आपण वाचतो तेव्हा दिशा कोणती असावी? तर पूर्व पश्चिम या दोन्ही दिशांमध्ये तुमचं तोंड किंवा देवाचं तोंड व्हायला पाहिजे. आता ग्रंथ वाचण्याच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे. मेन म्हणजे सकाळी उठून गोमूत्र घालायचं आहे पूर्ण घरामध्ये 8ही दिवस न विसरता. तर त्याच्यानंतर पहिली स्वामी स्तवन वाचायचं आहे, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे, 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, 1 खेपा गणपती अथर्व शीर्षम वाचायचा आहे आणि मग तुम्हाला पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे. आता मेन नियम आपण जाणून घेऊया. तर बघा, गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही सकाळी किंवा पहाटे 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:30-5 वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला पाठ म्हणजे पठण करायचं नाही आहे, कारण या वेळेला दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्या दरम्यान तुम्ही ब्रेक घेऊ शकता, मध्ये चहा, कॉफी, फ्रूट्स काही खाल्लं तरीसुद्धा चालू शकतं. आता दुसरा नियम काय आहे, तर हे पारायण करताना परान्न आपल्याला खाता येणार नाही किंवा घेता येणार नाही. कांदा लसूण आपल्याला खायचं नाही आहे 8 दिवस. परान्न म्हणजे काय की दुसऱ्यांच्या घरी म्हणजे शेजाऱ्यांच्या घरी किंवा मैत्रिणीच्या घरी अजिबात नाही. हां, तुम्ही जर सेपरेट राहत असाल, तुमचे जर सासू सासरे जवळपास राहत असतील तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन खाऊ शकता, किंवा सख्खा भाऊ असेल, सख्खी वहिनी असेल, सख्खी जाऊ असेल तर त्यांच्या हातचं, बायकोच्या हातचं तुम्ही खाऊ शकता. पण मैत्रीण किंवा अजून कोण त्यांच्या हातचं तुम्हाला खाता येणार नाही. माहेरी जाऊन पारायण करू शकतो का? तर हो, तुम्ही माहेरी जाऊनसुद्धा पारायण करू शकता. आता जे हॉस्टेलवर राहतात किंवा जे बाहेरगावी राहतात किंवा जे रूम घेऊन राहतात तर त्यांनी काय करावं? त्यांना तर स्वयंपाक करता येणार नाही, तर त्यांनी मेसमध्ये विदाऊट कांदा लसूण जे जैन फूड मिळतं ते तुम्ही खाण्याच्या अगोदर 3 खेपा गायत्री मंत्र 5 वेळा स्वामींचा जप करा, स्वामींचं नाव घ्या, माफी मागा आणि मग तुम्ही ते जेवू शकता. स्वतःचे पैसे देऊन तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचे पैसे म्हणजे दुसऱ्यांनी पैसे दिलेले चालणार नाही. आता चौथा नियम म्हणजे मांसाहार या 8 दिवसांमध्ये कडकडीत वर्ज्य. अजिबात प्रश्न करू नका की ताई आमच्या ह्यांना लागतंच, मग मी केले आणि मग मी वाचलं तर चालेल का, किंवा मग मी वाचून मग केलं तर चालेल का? अजिबात चालणार नाही. जर तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं जर वाचन होत असेल आणि त्या 8 दिवसांमध्ये घरी जर नॉनव्हेज शिजवलं जात असेल तर तुम्ही पारायण प्लीज करू नका, कारण दोष लावून घेऊ नका. त्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा किंवा दुसरी सेवा करा. पण ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण असतं तिथं नॉनव्हेज शिजता कामा नये. तर ह्याची काळजी नक्की घ्या ना. अंड, दारू, सिगरेट, गुटखा अजिबात आपल्याला हे चालणार नाही आहे. आता दररोज रात्री तुम्हाला छान चटई घाला किंवा जमखान घाला, त्यावरती भरपूर बेडशीट्स, रजई, चादर घाला आणि त्यावर तुम्ही झोपू शकता. बघा, ऑलरेडी थंडी आलेली आहे, सिनियर सिटिझन्स आहेत, ते दिवाणावरती बेडशीट, चादर घालून झोपू शकता. बेडवर ॲक्च्युली म्हणजे गादीवर ॲक्च्युली झोपायचं नाही आहे. पण तुम्ही तुमचं लाकडी दिवाण आहे, त्याच्यावर सिनियर सिटिझन्स आहे, खाली झोपायला होत नाही, तर तुम्ही त्याच्यावरती छान मऊ जेवढं तुम्हाला होईल तेवढं बेडशीट, रजई वगैरे, रग वगैरे टाका आणि मग तुम्ही झोपू शकता. आता पारायण करताना ड्रेस घातला तर चालतो, चुडीदार घातला तर चालतो, साडी घाला, टिकली, मंगळसूत्र, एखादी हिरवी बांगडी
घाला आणि मगच पारायण करा. जीन्सवरती वगैरे पारायण करू नका शक्यतो. महिलांनी ब्लॅक कलर अजिबात वापर करायचा नाही, भले ते इनर्स असे ना, अजिबात ब्लॅक कलरचा या 8 दिवसांमध्ये वापर करायचा नाही आहे. पुरुष मंडळींना पण ब्लॅक कलरचा अजिबात वापर करायचा नाही आणि त्यांनी लेदरचं काहीही या 8 दिवसांमध्ये वापरायचं नाही आहे. आता काय खायचं तर बघा, कोणतंही एक धान्य तुम्ही खाऊ शकता. म्हणजे काय, जर पहिल्या दिवशी चपाती खाणार असाल तर 7ही दिवस दोन्ही वेळेला तुम्हाला चपातीच खायची आहे. जर भाकरी खाणार असाल तर 7ही दिवस दोन्ही वेळेला तुम्हाला भाकरीच खायची आहे. डाळ चालत नाही. तुम्ही भाज्यांमध्ये बटाटे खाऊ शकता, रताळी खाऊ शकता, लाल माठ खाऊ शकता, दुधी भोपळा, लाल भोपळा, गिलकं खाऊ शकता, दोडकं खाऊ शकता, भेंडी खाऊ शकता. मध्ये एकादशी येणार आहे तर साबुदाणा चालतो, डांगर चालतं, त्याच्यानंतर रताळीचा किंवा बटाट्याचा कीस चालतो, श्रावणी शेंगा आहेत, नॉर्मल पापडी शेंगा आहेत, बीन्स आहे, कॅप्सिकम आहे, फ्लावर आहे, कोबी आहे, बीट आहे, आंबाड्याची भाजी आहे. एवढ्या सगळ्या भाज्या आहे. 7 दिवसाचा प्रश्न आहे. आलटून पालटून तुम्ही भाजी खाऊ शकता. आता सकाळची जर भाजी तुमच्याकडं उरली तर तीच भाजी तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता, असं काहीही नाही आहे. तुम्ही ते खाऊ शकता. तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही चहा, दूध, दही, त्याच्यानंतर ताक, ज्यूस, फ्रूट्स, हे एवढं सगळं तुम्ही आलटून पालटून खाऊ शकता. आता दररोज घरी सकाळी गोमूत्र घालायचं म्हणजे घालायचं पूजेच्या अगोदर आणि मग पूजेला आणि वाचनाला सुरुवात करायची. आता दररोज सकाळ संध्याकाळ घरात एक तुपाचा दिवा लावायचा. धूप अतिशय दत्त महाराजांना प्रिय आहे, त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरी धूप घालायचा. दररोज दत्त महाराजांची आरती ही सकाळ संध्याकाळ घरी झालीच पाहिजे. आता ग्रंथ जेव्हा आपण वाचून ठेवतो त्याच्यानंतर 7 दिवस ग्रंथ हलवायचा नाही आहे. ज्या जागी तुम्ही वाचून परत तो ठेवलेला आहे, म्हणजे ज्या जागी आहे तो तिथंच ठेवायचा आहे. आता एक एक जणांचं काय असतं की वरती म्हणजे हँगिंग भिंतीवरती देवारा असतो आणि खालती ते मांडणी करतात. तर खालती मांडणी केल्यानंतर ग्रंथ खालीच ठेवायचा आहे, तो वर उचलून तुम्ही त्या कपाटात ठेवू शकत नाही. आणि सिनियर सिटिझन्स जर असतील तर त्यांनी टेबल खुर्चीवर बसून वाचन केलं तरी हरकत नाही. ग्रंथ मात्र तिथून 7 दिवस हलवता कामा नये, जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत. आणि मेडिसिन्स टाईमवरती घ्यायची आहेत. जर तुम्हाला होत असेल तरच पारायण करायचं आहे, नाहीतर तुम्ही नामस्मरण केलं तरीही चालेल. त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत बघा, अगदी साध्या सोप्या आहेत जर तुम्ही फॉलो करायला गेलं तर. पण ह्याचा जो अनुभव आहे ना, की जेव्हा तुम्ही वाचन संपवता, जेव्हा उद्यापन होतं त्याच्यानंतरचा जो अनुभव आहे किंवा त्या 7 दिवसांमध्ये जो तुम्हाला अनुभव येतो, कारण असं म्हणतात की जिथं जिथं दत्त महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण होतं 7 दिवसांमध्ये एकदा तरी दत्त महाराज येऊन तुमचं पारायण ऐकायला बसतात. त्यामुळे मांडणीनंतर जेव्हा तुम्ही स्वतःचं आसन घालता त्याचबरोबर अजून एक बाजूला सेपरेट आपल्याला एक आसन हांतरून किंवा मांडून ठेवायचं आहे. असं म्हणतात की दत्त महाराज कधीही या 7 दिवसांमध्ये येऊन तुमचं पारायण ऐकून जातात. किंवा जेव्हा तुम्ही बाहेर जाता या 7 दिवसांमध्ये कोणी ना कोणीतरी तुमच्याकडं काहीतरी मागायला येतो. म्हणजे काय, मग ते कोणाच्याही स्वरूपात असे ना, की मला चहा दे किंवा मला एक वडापाव दे किंवा मला काहीतरी घेऊन दे, तर त्यावेळेला त्यांना घेऊन द्या. मागच्या वर्षी मला बँगलोरमध्ये अतिशय सुंदर अनुभव आलेला आहे. त्यामुळे या गोष्टी सगळ्या पाळून तुम्ही मस्त पारायण करा, अजिबात घाबरू नका आणि पारायणाचा अनुभव नक्की शेअर करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.